मी मध्य प्रदेशच्या टूरवरून जाऊन आले होते. तर मी झोपलेले होते. तर मिस्टरांनी फोटो काढला आणि मला दाखवला, की माझा चेहरा कंप्लीट सुरकुत्यांनी भरलेला होता. म्हणजे एकदम रिंकल्स चेहऱ्यावर होते. मला म्हटले, "बघ केवढी म्हातारी दिसतेस असा चेहरा." तर मी जॉइन केला. तर मला ट्रेमेंडस फरक जाणवला. म्हणजे त्या सुरकुत्या सगळ्या नाहीशा झाल्या आणि एकदम चेहरा फ्रेश. माझा मुलगा मला स्वतःवर म्हणाला, "आई तू काय करतेस असं?" म्हटलं, "आता सगळे प्रॉडक्ट मी बाजूला ठेवले. फक्त फेस योगा करते. त्यामुळे हा फरक झालाय माझ्यात." मला थोडं असं वाटतंय माझं जॉ लाईन थोडं दिसतंय. थोडंसं हां, पहिले हां. एवढं नाही दिसायचं, थोडं दिसायला लागलं इथे. हं. हे पण स्माईल थोडं लाईन्स. हा साईड लाईन, लाफ लाईन हे सगळं थोडं कमी वाटतंय. पहिला खूप असं असं वाटायचं एकदम असं असं व्हायचं. आणि येस. हे हे माझं हे मला हे थोडं फरक वाटतं इथे. कारण मी हं, हं. बघते ना ते आणि थोडं हे पफिनेस आहे हे पण कमी झालं तर बघू आता किती दिवस लागतील. मला थायरॉइड आहे मेन म्हणजे हं, त्याच्यामुळे हं. केस गळतात. हं. आणि मेनोपॉज माझं हां. 49 आहे. हा तर ओके. त्याच्यामुळे मला पिगमेंटेशन खूप झालेलं आहे एवढ्या भागात इथे. तर हं, त्याच्यामुळे हं. झोप झाली नाही की इथे जरा हे यायचं पफिनेस यायचं इथे थोडं सुजलेलं. तर ते थोडं मला कमी वाटतंय. पण स्वतःला फ्रेश खूप वाटतं. मी स्वतःसाठी काहीतरी करते ही जाणीव फार मोठी आहे.